ऐकूया नेताजी सुभाषचंद्र बोस यांची पराक्रम गाथा. आकाशवाणी मुंबई प्रादेशिक वृत्त विभाग सादर करत आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची पराक्रम गाथा. जय हिंद, जय हिंद. आपण स्वतंत्र भारताच्या परस्परांना दिलेल्या शुभेच्छा म्हणजे केवळ शुभेच्छाच नाहीत, तर हा राष्ट्रीय अभिमानाचा जयघोष आहे. खरं तर या दोन शब्दांचा वापर पहिल्यांदा केला तो मद्रासचे नागरिक सी पिल्लई यांनी. त्यावेळी 1933 साली पिल्लई हे युरोपमधल्या ऑस्ट्रियात असताना त्यांची नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासोबत भेट झाली आणि त्यावेळी योगायोग म्हणा, पण पिल्लई यांनी नेताजींना या अनोख्या शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छाच नेताजींच्या मनात कायमच्या घर करून राहिल्या आणि त्यातनंच मग जय हिंद हा भारतीय स्वातंत्र्याचा जयघोष बनला. जय हिंद, जय. आपण जेव्हा केव्हा सुभाषचंद्र बोस यांची चर्चा करतो तेव्हा तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा या त्यांच्या आवाहनाची आठवण होतेच. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातल्या प्रत्येक योद्ध्याला रोमांचित करणारं हे आवाहन त्यांच्या एका भाषणातलंच आहे. आझाद हिंद सेनेच्या शहीद जवानांच्या स्मरणार्थ नेताजींनी 22 सप्टेंबर 1944 रोजी अत्यंत मार्मिक भाषण केलं होतं. तेव्हा नेताजी म्हणाले होते, हमारी मातृभूमि स्वतंत्रता की खोज में है. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. ये स्वतंत्रता की देवी की मांग है. कटक इथं 23 जानेवारी 1897 रोजी नेताजींचा जन्म झाला. ते खऱ्या अर्थानं क्रांतिकारी होते. देशप्रेम त्यांच्या नसानसात भिनलं होतं. गुलामगिरीत अडलेल्या भारताचं दृश्य त्यांना लहानपणापासूनच अस्वस्थ करत होतं. या अस्वस्थतेमुळे त्यांनी स्वतःला स्वातंत्र्य लढ्यात झोकून दिलं. आझाद हिंद सेनेला संबोधित करताना त्यांनी केलेल्या वक्तव्यांमधून नेताजींची अस्वस्थता ठळकपणे दिसून येते. हमने जो आजादी की लड़ाई छेड़ रखी है उसे तब तक जारी रखना होगा जब तक हमें मुकम्मल आजादी हासिल न हो. दलादली, बहस मुबाहस और विभिन्न मतभेदों को भुलाकर विभिन्न दिशाओं में बिखरी सारी ताकत जितना शीघ्र हम केंद्रित कर सकेंगे उतना ही जल्द हम आजादी हासिल कर सकेंगे. हमारे सामने इस वक्त सबसे बड़ी समस्या संघ शासन विधान को हमेशा के लिए दफना देने की है. तभी हम अपने मन के मुताबिक अपना शासन विधान तैयार कर सकेंगे. वर्तमान शासन विधान तो हमारी मर्जी की खिलाफ साम्राज्यवाद को मजबूत कर हमारी गुलामी की जंजीरों को और मजबूत करने के लिए बनाया गया है. इसे आप हरगिज स्वीकार न करें. आप संगठित शक्ति से आत्म बलिदान करने के लिए जल्द से जल्द तैयार हो जाइए. न मालूम कब बिगुल बज उठे. शालेय दशेतच सुभाषचंद्र बोस यांचे नेतृत्वगुण दिसू लागले होते. कटकमधल्या प्रोटेस्टंट स्कूलमधनं प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी 1909 साली रेव्हेन्शा कॉलेजिएट स्कूलमध्ये प्रवेश घेतला. नेताजींच्या चरित्रकारांच्या मते त्यांचे प्राचार्य बेनमाधव दास यांच्या व्यक्तिमत्वाचा शाळकरी वयातल्या सुभाषचंद्र बोस यांच्या मनावर इतका गहिरा प्रभाव होता की त्यांनी वयाच्या अवघ्या 15व्या वर्षीच स्वामी विवेकानंद यांचं संपूर्ण साहित्य अभ्यासलं होतं. नेताजींनी 1916 मध्ये कोलकात्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यावेळी एकदा कोणत्या तरी मुद्द्यावरून शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला. त्यावेळी विद्यार्थ्यांचं नेतृत्व केलं ते नेताजींनी. यामुळे कॉलेजनं त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. त्यानंतर नेताजींनी केम्ब्रिजमध्ये प्रवेश घेतला. ब्रिटनमधल्या परिस्थितीत त्यांच्या स्वातंत्र्यविषयक विचारांना जणू काही नवं बळ मिळालं. स्वातंत्र्याबद्दल त्यांचे विचार इतके पक्के होते की नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होऊनही त्यांनी भारताला गुलाम बनवणाऱ्या ब्रिटिश सरकारची चाकरी करायचं ठामपणे नाकारलं. याच अनुषंगानं प्रसिद्ध इतिहासकार कपिल कपूर म्हणतात, आझाद हिंद सरकार was the only government in the world of a country, and I say it of a country because it functioned from India, had everything,
which never surrendered to the Allied forces. सुभाषचंद्र बोस ब्रिटनमध्ये असताना त्यांच्यावर महात्मा गांधी यांच्या विचारांचा मोठा प्रभाव पडला. 1921 साली भारतात परतल्यानंतर त्यांनी मुंबईत येऊन 20 जुलै 1921 रोजी महात्माजींची भेट घेतली. गांधीजींनी त्यांना कोलकात्याला परतून देशबंधू चित्तरंजन दास यांच्याबरोबर काम करायचा सल्ला दिला. त्यानंतर नेताजींनी स्वातंत्र्य चळवळीत उडी घेतली. त्यांची नेतृत्व क्षमता आणि विचारसरणीचा इतका प्रभाव पडू लागला की ते तरुण आंदोलकांमधले सर्वात लोकप्रिय नेते झाले. सुभाषचंद्र बोस यांच्या राजकीय कारकिर्दीत ब्रिटिश सरकारनं त्यांना 11 वेळा अटक करून तुरुंगात डांबलं. खरं तर यामुळे त्यांची लोकप्रियता अधिकच वाढू लागली. ती इतकी की 1930 मध्ये त्यांनी तुरुंगातूनच कोलकात्याच्या महापौर पदाची निवडणूक लढवली आणि प्रचंड मताधिक्यानं विजयही मिळवला. नेताजींनी जवाहरलाल नेहरू यांच्या सोबतीनं तरुणांसाठी स्वतंत्र लीग सुरू केली. 1927ला सायमन कमिशन भारताच्या दौऱ्यावर आलं होतं. त्याविरोधातल्या देशभरातल्या आंदोलनांची कमान याच लीगनं सांभाळली होती. कोलकात्यातल्या सायमन कमिशनच्या विरोधातल्या आंदोलनाचं नेतृत्व खुद्द सुभाषचंद्र बोस यांनीच केलं होतं. ब्रिटिशांनी वारंवार तुरुंगात डांबल्यामुळे नेताजींची तब्येत बिघडली. अशातच 1931 साली भगतसिंगांना झालेल्या फाशीच्या शिक्षेतून त्यांची सुटका करण्यासाठी गांधीजींनी आक्रमक प्रयत्न न केल्यानं त्यांचा राग अनावर झाला. याच दरम्यान त्यांनी 2 पातळ्यांवर विचार करायला सुरुवात केली. एकीकडे ते स्वातंत्र्य चळवळीत हिटलर आणि मुसोलिनी यांच्यासारख्या ब्रिटिशांच्या शत्रूंची मदत घ्यायचा विचार करू लागले, तर दुसरीकडे गांधीजींच्या अहिंसक चळवळींबाबत त्यांचा भ्रमनिरास होऊ लागला. याच दरम्यान सुभाषचंद्र बोस यांनी 1933 ते 1936 या काळात युरोपचा दौरा केला. या भेटीदरम्यान त्यांनी इटलीचे नेते मुसोलिनी आणि आयर्लंडचे नेते डी व्हॅलेरा यांची भेट घेऊन भारतीय स्वातंत्र्य चळवळीत त्यांची मदत मिळवायचा प्रयत्न केला. हळूहळू सुभाषचंद्र बोस काँग्रेसमधले प्रभावशाली नेते बनले. सुरुवातीला त्यांनी गांधीजींबरोबर काम केलं. 1938च्या हरिपुरा काँग्रेस अधिवेशनात त्यांनी गांधीजींनी दिलेले उमेदवार पट्टाभी सीतारामय्या यांचा पराभव करून काँग्रेसचं अध्यक्षपद जिंकलं. यानंतर त्यांचे गांधीजींशी मतभेद वाढले आणि त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. या सगळ्याबद्दल इतिहासकार मक्खनलाल म्हणतात, In the official history, Netaji Subhash may have been forgotten. Official historians may have forgotten totally, but he remained in the memory of popular public, popular narrative, and that is what the real history is, because it goes into from generation to generation to generation. काँग्रेसपासून वेगळे झाल्यानंतर नेताजींच्या व्यक्तिमत्वाचा जणू काही नव्यानं उदय झाला. 1939 साली त्यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली. यानंतर सुभाषचंद्र बोस यांच्या विचारसरणीत क्रांतिकारी बदल झाले. काँग्रेसमध्ये असतानाही ते स्पष्टवक्ते नेते होते. मात्र काँग्रेसपासून वेगळं झाल्यानंतर अहिंसावादी चळवळीवरचा त्यांचा फारसा विश्वास उरला नाही. I am overjoyed to see that you have already realized that the responsibility of winning freedom does not rest merely on the shoulders of our countrymen at home. It is but natural that they should bear the brunt of the burden, and they have been doing so already. But at the same time, every Indian, no matter where he may be living at the present time, has a duty towards his country, and he must contribute his due share towards this final victory. 1939 या वर्षानं बदलत्या जगाची व्याख्या लिहिली होती. दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिश सरकारला सुभाषचंद्र बोस यांची भीती वाटू लागली आणि त्यांनी त्यांना नजरकैदेत टाकलं. सुभाषचंद्र बोस यांनी याकडेही संधी म्हणूनच पाहिलं आणि वेषांतर करून नजरकैदेतनं पळ काढला. ते अफगाणिस्तान आणि सोव्हिएत युनियन मार्गे जर्मनीला पोहोचले. जर्मनीत त्यांनी स्वातंत्र्य चळवळीला पाठबळ मिळवणं सुरू केलं. याच संदर्भात 29 मे 1942 रोजी त्यांनी हिटलरची भेट घेतली. मात्र स्वातंत्र्य चळवळीबाबत हिटलरकडून त्यांना ठोस पाठिंब्याचं आश्वासन मिळालं नाही आणि त्यामुळे ते जर्मन पाणबुडीच्या सहाय्यानं पूर्व आशियाला रवाना झाले. ते इंडोनेशियाला पोहोचले. इथे त्यांची क्रांतिकारक रासबिहारी बोस यांच्याशी भेट झाली आणि त्यांच्या विनंतीवरून त्यांनी आझाद हिंद सेनेचं नेतृत्व स्वीकारलं. याच काळात त्यांनी भारताच्या स्वातंत्र्याबाबत काही महत्वाचे मुद्देही मांडले. अभी तो हम इच्छा रखते हुए भी हिंदुस्तान के बाहर उपनिवेशों में बसे हुए अपने भाइयों की मदद नहीं कर सकते. वे भी हमारे ही खून है. हम उन्हें भला कैसे भूल सकते हैं. भारत आज चिरकालीन शोषण के कारण दरिद्रता की चक्की में पीस रहा है. महामारी आदि बीमारियों का भारत
घर हो रहा है। निरक्षरता अभी फैली हुई है। वैज्ञानिक साधन हमें मुयस्सर नहीं जिससे खेती की उन्नति कर सके। 2 शाम रोटी मुहाल है। इन सब कुरोगों की एकमात्र रामबाण औषधि आजादी है। वो राष्ट्रीय एकता पर निर्भर करती है। असंगठित और कमजोर रहना पाप है। गुलामी सब कष्टों और पापों की जड़ है। अब गुलामी की जंजीरों को तोड़ने के लिए एक दिल एक प्राण होकर कटिबद्ध हो जाइए। हिंदुस्तान अब गुलाम नहीं रह सकता और न कोई ताकत इसे गुलाम रखी सकती है। हाँ, हमें स्वतंत्रता का मूल्य चुकाना होगा। आप इसके लिए तैयार हो जाइए, जिससे यदि हम गुलाम हिंदुस्तान में पैदा हुए हैं तो स्वतंत्र हिंदुस्तान में जीवे और मरे। तभी आजाद हिंदुस्तान दुनिया को नए नए संदेश दे सकेगा। नेताजींनी तिथून भारताच्या स्वातंत्र्यासाठी आंदोलन सुरू केलं। त्या काळात जपाननंही इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारलं होतं। देशाच्या स्वातंत्र्यासाठी नेताजींनी जपानच्या सहकार्याची अपेक्षा केली होती। नेताजींच्या व्यक्तिमत्वानं प्रभावित होऊन जपानचे तत्कालीन पंतप्रधान टोजो यांनी नेताजींना मदत करायचं आश्वासन दिलं। याच काळात नेताजींनी जपानच्या संसदेलाही संबोधित केलं। त्यांच्या ओजस्वी भाषणानं संपूर्ण जपानवर त्यांचा प्रभाव पडला। तिथून सिंगापूरला परतल्यानंतर नेताजींनी 21 ऑक्टोबर 1943 रोजी आझाद हिंद सेनेची स्थापना केली। भारताच्या पहिल्या देशी सरकारची आठवण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2018 मध्ये करून दिली होती। आजाद हिंद सरकार अखंड भारत की सरकार थी, अविभाजित भारत की सरकार थी। मैं देशवासियों को आजाद हिंद सरकार के 75 वर्ष होने पर बहुत बहुत बधाई देता हूं। साथियों, अपने लक्ष्य के प्रति जिस व्यक्ति का इतना साफ विजन था, लक्ष्य को हासिल करने के लिए जो अपना सब कुछ दांव पर लगाने के लिए निकल गया हो, जो सिर्फ और सिर्फ देश के लिए समर्पित हो, ऐसे व्यक्ति को याद करने भर से ही पीढ़ी दर पीढ़ी प्रेरित हो जाती है। देशाला स्वतंत्र करण्यासाठी नेताजींनी जपानी सैन्याच्या मदतीनं सशस्त्र संघर्ष केला। याच काळात त्यांनी दिल्लीला कूच करायची घोषणा केली। त्यांच्या नेतृत्वाखाली जपानी सैन्याच्या मदतीनं आझाद हिंद सेनेनं 30 डिसेंबर 1943 रोजी अंदमान आणि निकोबार बेटं ब्रिटिशांच्या तावडीतून मुक्त केली। याच संघर्षादरम्यान ते 4 जुलै 1944 रोजी बर्मा इथं पोहोचले आणि भारताच्या सीमेवर आघाडी उघडली। या दरम्यान आझाद हिंद सेनेनं इम्फाळ आणि कोहिमावरही हल्ला केला। खरं तर खूप कमी लोकांना माहिती आहे की गांधीजींना पहिल्यांदा राष्ट्रपिता म्हणणारे नेताजी सुभाषचंद्र बोस होते। 6 जुलै 1944 रोजी रेडिओवरून केलेल्या भाषणात त्यांनी गांधीजींना राष्ट्रपिता असं संबोधलं होतं। तसंच आपल्या सशस्त्र संघर्षाचं समर्थन का करावं यासाठीचा युक्तिवादही केला होता। पूर्व आशियाला एक शक्तिशाली गट बनवण्याची ताकद नेताजींमध्ये होती। I believe that the Asiatic nations and particularly Indian people should regard themselves as fortunate in having such a friend and guide in times of crisis. And may I therefore offer my congratulations to you on having such a leader in a war crisis to lead you on to victory and at the same time to carry on the work of reconstruction. काही काळानंतर इंग्रजांच्या सैन्यासमोर टिकाव धरणं कठीण होऊ लागल्यानं आझाद हिंद सेनेला माघार घ्यावी लागली। दरम्यान अमेरिकेनं नागासाकी आणि हिरोशिमावर अणुबॉम्बचा हल्ला केल्यानं जपानचा पराभव झाला। पण नेताजींनी आपलं ध्येय साध्य करण्यासाठी रशियाकडून सहकार्य घ्यायचा निर्णय घेतला। ते 18 ऑगस्ट 1945 रोजी मंचुरिया इथून रशियाला निघाले। याच प्रवासात त्यांचं विमान अपघातग्रस्त झाल्याचं म्हटलं जातं। त्यावेळी जपानी रेडिओनं दिलेल्या वृत्तानुसार भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा हा नायक या दुर्घटनेत मृत्युमुखी पडला। नेताजींशी संबंधित अनेक कथा आजही आपल्यासमोर यायच्या आहेत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे आता नेताजींशी संबंधित हजारो कागदपत्र खुली झाली आहेत। ती नॅशनल आर्काइव्हमध्ये पाहता येतात।
एका दस्तऐवजानुसार नेताजींचे शेवटचे शब्द होते की माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढलो, ही गोष्ट लोकांपर्यंत पोचवा. आता त्यांना हा लढा पुढे सुरू ठेवायचा आहे. मला पूर्ण विश्वास आहे की भारत लवकरच स्वतंत्र होईल आणि भारताला कोणीही गुलामीत ठेवू शकत नाही. नेताजींचा सशस्त्र संघर्ष कदाचित त्यांच्या हयातीत यशस्वी होऊ शकला नाही, पण त्यांच्या निधनानंतर 1946 साली नौसैनिकांनी बंड केलं. त्याचीच परिणती म्हणा की भारत स्वतंत्र झाला. म्हणूनच भारताच्या स्वातंत्र्याची जेव्हा जेव्हा चर्चा होईल तेव्हा तेव्हा नेताजींचे ओजस्वी शब्द आणि त्यांचा संघर्ष आठवल्या वाचून राहणार नाही. याबरोबरच हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कुबळेकर, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, अनुवाद तुषार पवार आणि निवेदन संदेश नाईक.